आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा खात्याच्या वतीने शिवछत्रपती चषक राज्यस्तरीय कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धा, कैलासवासी भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धा व खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा या 4 खेळाच्या संदर्भातल्या बैठकीचं आयोजन या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार सुनेत्राताई पवार मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आणि याच्यामध्ये सन्माननीय राजेश भैया देशमुख, सन्माननीय तेले मॅडम, सन्माननीय पांढरे साहेब, सन्माननीय उदयजी जोशी आणि सर्व राज्य संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आजच्या बैठकीला उपस्थित राहिलेले होते। आणि आज या स्पर्धेची ठिकाणं ही ठरविण्यात आलेली आहे। याच्यामध्ये कुस्तीची स्पर्धा जी होते खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा ही बीड या ठिकाणी, कैलासवासी भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धा ही बारामती या ठिकाणी, त्याचबरोबर शिवछत्रपती चषक व्हॉलीबॉल खो खो स्पर्धा ठाणे जिल्ह्यामध्ये, तर शिवछत्रपती चषक कुस्ती स्पर्धा ही नागपूर विभागामध्ये घेण्याच्या संदर्भातला धोरणात्मक निर्णय आज या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने क्रीडा खात्यानं घेतलेला आहे। आणि सर्व राज्य संघटनांच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी मागील अधिवेशनामध्ये सन्माननीय स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब यांनी 75 लाख रुपयाची शासनाची आर्थिक तरतूद खर्चाची तरतूद करण्यात आलेली होती, ते 1 कोटी रुपये सन्माननीय दादांनी त्या ठिकाणी वाढविलेली होती। त्याचा शासन निर्णय अद्यापही निघालेला नाही। तो शासन निर्णय देखील निर्गमित लवकर होण्याच्या बाबतची विनंती राज्य शासनाकडे सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांनी सन्माननीय सुनेत्राताई मॅडम यांच्याकडे केलेली आहे आणि त्या पद्धतीनं सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय सुनेत्राताई पवार यांनी घेतलेला आहे आणि आम्हाला अतिशय आनंद होतोय। खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप सकारात्मक दृष्टीने आजची बैठक संपन्न झालेली आहे। सर, एक शेवटचा प्रश्न की ही जी स्पर्धा आहे ती कधी त्याचं आयोजन कधी होणार आहे? या सर्व 4ही खो खो, कबड्डी, कुस्ती आणि व्हॉलीबॉल या राज्यस्तरीय 4ही स्पर्धांचं आयोजन नियोजन या मार्च अखेरीस 31 मार्चच्या अगोदर करण्याच्या बाबतचं सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार मॅडम यांनी आदेशित केलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।